ये सब क्या देखना पड़ रहा है। अच्छा है मैं अंधा हूँ। तर मित्रांनो गुड मॉर्निंग, परत तुमचं स्वागत आहे माझे ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो आज आम्ही चाललोय मासे पकडायला। तर चला तुम्हाला आज दाऊ नाही का मासे कसे पकडतात। तर आपल्यासोबत राहणार आहे चेतन भाऊ आणि अनिल भाऊ आहेत। अरे हाय करा ना भाई, अरे चेतन हाय कर। तर मित्रांनो चेतन जरा जास्तच लाजतो नाही का। तर आम्ही आता इथं आहोत नाही का, म्हणजे कुठे चालू मासे धरायला, खंबाळा तिरमकेश्वरच्या तिकडं। आता इथून काय त्या लागल त्या वस्तू घ्याव आणि तसे निघू नाही का मित्रांनो। चला भेटू आता, डायरेक्ट लोकेशनवरच भेटू नाही का माशांचे। तर मित्रांनो ह्या लोकेशन आहे मासे पकडायचा। हां माधवभाई दोन शब्द मासेविषयी सांगतो काय पब्लिकला। मासे तर मित्रांनो जरा तुम्ही पण समजून घ्या की बघा, आपली आता याची आपण एकदम परफेक्ट मळी बनवणार। गावठी भाषेत, आमचे आदिवासी भाषेत सांगतात त्याला मळीला बनवणार। बघा याच्यामध्ये जाऊन मासे फसणार यांच्यात एकदम चांगल्या प्रकारे फसणार, त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत धावणार बरं का। आता याचे आपण बनवू, नंतर त्याला धावू। आता जरा आपण जातो मासे वगैरे जरा धरतो आणि नंतर तुम्हाला धावतो बरं का, ठीक आहे। हां तर मित्रांनो ब्लॉग शेवटपर्यंत पाहायला राहतास। लई मस्ती करू नका मित्रांनो, लई मासे धरू नका। तुम्हाला पण जाऊ नाही का मासे आम्ही कसे पकडतो। तर सध्या आता मामाने आम्हाला काम सांगलाय त्या करू आणि परत भेटू नाही का मित्रांनो। ते ह्या लोकेशन आहे नाही का, इथं आम्हाला मासे धरायचे आहेत। इथं धरायचे आहेत मित्रांनो। तर चला मित्रांनो भेटू थोड्या वेळाने। तर मित्रांनो मासे बघू शकता तुम्ही, मासे इकडं पण अजून मसरदानीतून काढून राहिले चेतन भाई आणि ते। चेतन भाई मासे कसे आहे दाऊ का लोकांना। हे बघा मासे धावणार का अजून तिकडे पण आहेत, अजून तिकडं पण आहेत, जास्त नाही 7-8 किलो। तर मित्रांनो आम्ही मासे धरले नाही का, तर लय खतरनाक आंबाडी टाकून खतरनाक चव नाही का। चेतनच्या घेऊ का थोडासा, चेतन दोन शब्द सांगतो का मासे विषय, म्हणजे भाजी विषय नाही का कशी लागते काय। मला पुढचं बाबर डोकं मोरून शिवड्या आवडत्या मला। सांग बरं दोन शब्द। मोरून शिवड्या खेकडा लहान लहान। अरे पण कसे बनवायचे असे, थोडेसे सुधरून भाषेत बोल ना तू। कांदा टाकायचा, हा नाही तर आंबाडी, दोन पैकी एकच टाकायचं काहीतरी आणि मस्त लागतात। अरे कॅमेऱ्यात पाहून सांग ना। अरे तू गावठी आहे, अरे सांग ना, माधवभाई माहिती देईल पाहता। माधवभाई माहिती दे दोन शब्द। तर मित्रांनो आपण हे मासे धरलेले आहेत, तर यांना थोडेफार म्हणजे आपल्याकडल्या लोकांना, बाकीच्यांना आंबाडी चांगले आवडतात, बाकीच्यांना कांदे चांगले आवडतात आणि तसेच आम्हाला दोन्ही प्रकारने आवडतात, पण आंबाडीच जास्त आवडतात। कारण की आम्ही ही परंपरा राबवलेली आहे। आम्हाला इच्छा होती का आज आम्ही हा तुम्हाला कॅमेऱ्यात दिसून राहिला एवढा पापी माणूस आहे ना, पापी काल बेइज्जती करतो। स्वर्गात जागा भेटू शकत नाही। अरे मला भेटून दे ना, पुढच्या 6 जन्मात त्याला जागा नाही भेटणार। शिवम दुबेला भेटवली, शिवम दुबेला स्वर्गात जागा भेटेल। कुत्रे आहे तो बोमराचा बाप आहे। हे मासे बघा, मासे बघा, मुरू। तुम्ही मित्रांनो ना, तुम्ही पण धरायला या बरं का। हे आम्ही पूर्ण मासे म्हणजे ही मच्छरदाणी होती, त्याच्यात आम्ही लोधून पकडले। आमच्या गावठी भाषेत त्याला लोधून पकडतात असं सांगतात।
तुमच्या भाषेत तुम्हाला काय सांगता येतात नाही एवढे. आणि आमचा हा मेन माणूस हा दाडात पडला. फुलला. मित्रांनो याचं वजन आहे ना त्याला सांभाळता नाही आलं नाही का डायरेक्ट. कमीत कमी याचा वजन आहे फारच फार 1 क्विंटल. हा समुद्र गाण बोलू नये, गाण बोलू तो काढते ते मी युट्यूबला टाकलं. अरे पण 1 किलो बाईक अरे काय हे समुद्र खवळलेला होता. लाटा पोपटचा मावा तो रिपोर्टर तो लाटा खवळलेले आहेत. तर मित्रांनो तुम्ही पण जा मासे पकडा आणि आंबाडी टाका आणि फुल खा. काय रे हे मच्छरदाणी भारी मासे होती हो नाही का? हा फाट आधार पडत बसती आले पाहिजे. आधारवर पडत आला 4 वाजले तरी. तर पूर्ण जंगल आहे इकडं. मित्रांनो इकडं बिबट्या फिरतो पण आपण नाही घाबरत. बिबट्याकडे हा म्हणा बसला बिबट्या. असा आम्ही दिले असा हात लावला. आला तर हात लाला गेला. इथे इहर आहे नाही का मित्रांनो. वाघ नदीला आलोय मासे पकडायला. पवट मामा जागा खाऊन टाकला काय तुम्ही. जाऊ का. हा माहिती सांग मस्त. तर मित्रांनो ही आमची एक जुनी परंपरा आमची आदिवासी बांधवांची. आता आम्ही इथं मच्छरदाणी मांडून देऊ आणि वरतून जरा थोडंसं आमच्या पद्धतीने पाय वगैरे हलवून घेऊ जेणे काही मासे वरतून खाली उतरतील. थोडासा आम्हाला इथे दगडा वगैरे लावायला लागतील. दगड जरा मोठी घ्यायची जेणे काही मासे वगैरे हलले नाही पाहिजेत. अशी दगड लावू आपण. असं दगडा लावत जायच्या जेणे काही जे मासे आहेत ते हलपून गेले नाही पाहिजेत आणि मच्छरदाणी पण व्यवस्थित राहिली पाहिजे. थोडासा जास्त लोड आहे मच्छरदाणीवर. थोडासा दगड जास्त दाबावा लागेल जड. आणि असं दाबलं ना जे मासे वगैरे येतात वरतून ते याच्यातच नेमकी फसतात. असं ही आमची जुनी परंपरा आहे. आम्हाला ती अनुभव आहे त्याच्यामुळे आम्ही ती करतो. आणि जेवढे मासे पकडले हेच पद्धतीने आम्ही मासे पकडले तर हे पद्धतीने मासे जेवढे पकडले ते तेवढे आम्ही तुम्हाला थोड्या आपल्या पूर्ण पद्धतीने जाऊन टाकतो. वाट पाडू सागाचे पानावर फुल वाट पाडू. तुम्हाला जाऊ थोड्याने. पण पहिला माधवची ही ट्रिक पाहू. म्हणजे जी आमची जी रीत आहे ती तुम्हाला सांगू. तर मित्रांनो भाऊ झुकून तू धरतो का थोडं. तर आपण मित्रांनो ही जी आहे ना लाईन दोरी जरा वरती धरावी लागते. म्हणजे जेन काय का बरं ते जेन काय अशी जर राहिली तर वरतून मासा नको जायला त्याच्यासाठी आपण ही वरतून धरतो. तिकडे पण तुम्ही टाकून घे बरं का. आता तिथे धर आणि थोडस दगडे छोटे म्हणतो ना याच्यामध्ये मासे जाऊन गोळा होतात नाही का. असा वरतून खबळत याचा सगळे मासे इथं खाली येऊन पडत आहे. आपण इथे एक दगड लावू ताटपणाने ते तिकडचा दगड असा चेत्या कुठं गेला. ते पाण्यावर चेत्या सागाची पाना नाही गेला काय. तुला वाटेल की आत लागली काय. वाटेची आस लागले त्याला. ओ मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम आहे. काय करू
चिकन आहे सर्व भिजलं ते सर्व सुरू लाजत पाय खाली नाही खाली कॅमेरा ओ भाई बॉडी वाला शेम सलमान खानचा चुलत भाऊ हाय सलमान खानचा चुलता बरं का माधव हा बॉडी मध्ये तर मित्रांनो मी पाना चैतन्य आणले तर आता याच्यावरती ना आम्ही वाटं करू नाही का हे माशांचं म्हणजे कोणाला किती किती द्यायची नाही का शेम शेम वाटं मग भाजी कराय नाही का किती जण आहात आपण 1 2 3 4 5 वाटं नाही का 5 वाटं करायचं तर तुम्हाला दाऊ नाही का एकाला किती येतं नाही का तर मित्रांनो फायनली आम्ही मासं एवढं धरलं आणि 5 वाटं पण पाडलं आपल्या अनिल भाऊचा वाटा आपले ते ढेरेचा वाटा आपले पोपट मामाचा वाटा आणि तो माधव भाईचा वाटा आणि हा आपला वाटा सगळ्यांचा वाटा झाला आता खतरनाक घरी जाऊन भाजी बनवणार खतरनाक खाऊन टाक काय रे माधव भाई तो मिलेंगे अगले एपिसोड में तुम्हाला व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब लाईक कमेंट जास्तीत करता आणि शेअर पण पक्का करता